इथं मी 2 टमाटे घेतलेले आहेत, ते चिरून घेतलेले आहेत. 1 बटाटा घेतलेला आहे, तोही चिरून घेतलेला आहे. 2 मिरच्या घेतल्या आहेत, तेही चिरून घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे, ते पण चिरून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी सर्व साहित्य तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बनवायचं आहे राईस. आज आपण बनवणार आहोत टमाटे राईस. त्याच्यासाठी लागणारे साहित्य तयार करून घेतलेले आहे. कढाई घेतलेली आहे, गरजेनुसार बटर घेतलेलं आहे, तेल घेतलेले आहे गरजेनुसार, शेंगदाणे घेतलेले आहेत गरजेनुसार, राई टाकून घेतलेली अर्धा स्पून, 1 स्पूनभर जिरं टाकलेलं आहे, लसूण घेतलेला आहे गरजेनुसार, तोही टाकून घेतलेला आहे, बटाटा घेतला आहे तोही टाकून घेतलेला आहे. आता चांगलं परतून घ्यायचं आहे याला. अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली गरजेनुसार, ती टाकून घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली गरजेनुसार, ते टाकून घेतलेली आहे. आता याला परतून घ्यायचं आहे चांगलं. परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडी मेथी घातलेली आहे गरजेनुसार, ती परतून घ्यायची आहे आपल्याला. लाल चटणी घातलेली 2 स्पूनवर, हळद घातली अर्धा स्पूनवर, गरम मसाला घातला आहे अर्धा स्पूनवर. आता याला सर्व परतून घ्यायचं आहे. परत चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये 2 टमाटे टाकून घ्यायचे. मीठ घेतलेले गरजेनुसार, हिंग घेतला आहे गरजेनुसार. आता याला सर्व परतून घ्यायचं व्यवस्थित. अशा पद्धतीने सर्व सारण परतून घेतलेलं आहे मी. इथं आता टमाटा मऊ झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला आता राईस टाकून घ्यायचा आहे. राईस आधीच तयार करून ठेवलेला होता मी. आता याच्यामध्ये आपल्याला राईस टाकायचा आहे. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्व स्वीट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. राईस इथं तयार झालेला आहे. आता सर्व व्यवस्थित परतून घेतलेला. आता खूप छान झालेला राईस बघा, खूप मस्त. एक प्लेटमध्ये आता राईस काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी राईस तयार करून घेतलेला आहे.